तुम्ही कृपा
आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हास वंचिले ते पायापाशी नाही यासी वेगळे गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हास तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायासी गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिल शक्तिधरस्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः
समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियो गिराजं तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थमितिं नमो नारायण गिरिं परब्रह्म स्वरूपं ऋषि देवता सिद्धजा नित्य ध्याति अनंत तीर्थे चरणी रहाति स्वामी गगनगिरी शिव चक्रवर्ती द्यावी मला आपन प्रेम भक्ती शरण शरण हनुमंता आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी भगवान स्वरूप जमलेल्या सर्व श्रोतृवृंदांच्या चरणारविंदी विनम्र भावानं अभिवादन करतो।
नैराश्यानं ग्रासलेल्या सबंध जगताला ज्यानं पवित्र पावन आणि सकारात्मक विचार दिला असा असणारा वारकरी संप्रदाय आणि त्या वारकरी संप्रदायाच्या कळसस्थानी जे विराजमान झाले ते जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा मानवी जन्माला आल्यानंतर प्रत्येक जीवानं आपल्या विचारांचा कळस गाठावा अशी अंतःकरणात तळमळ असलेले जगद्गुरु तुकाराम महाराज किंवा भगवंताच्या अंतःकरणातली जगद उद्धाराची तळमळ जर बाहेर काढली आणि त्या तळमळीला मानवी आकार दिला तर तो मानवी आकार कसा दिसेल तर जगद्गुरु तुकाराम महाराज विठ्ठल अशा असणाऱ्या महान संतांचा अभंग आज तुमच्या समोर गायलेला आहे. अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे, 4 चरणाचा आहे. या सबंध अभंगाचा जर विचार केला तर अभंग अनेक प्रकारे मांडता येतो. हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस संतांच्या समोर भेटण्यासाठी गेलेले असताना त्यांच्या समोर आपल्या अंतःकरणातली काही अपेक्षा व्यक्त केली आणि ती अपेक्षा व्यक्त केल्यानंतर तुम्ही मला काय द्या किंवा त्याच्यासाठी मी काय काय केलं असं सर्व वर्णन या अभंगामध्ये आहे. अभंगाचा विस्तृत चिंतन करण्यापूर्वी 2 शब्दाचा परिहार देणं हे वक्त्याचं क्रमशः कर्तव्य असतं आणि म्हणून गेल्या 62 वर्षांपासून श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज बीजे निमित्त आपल्या गावामध्ये हा अतिशय सुंदर अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज भागवत पारायण सोहळा संपन्न होत आहे. आणि या अनेक वर्षाच्या परंपरेला साजेचा असा कार्यक्रम आपण सर्व गावकरी या ठिकाणी सर्व ग्रामस्थ साजरा करत आहेत. म्हणून मी प्रथमतः सर्व ग्रामस्थांना खूप खूप धन्यवाद देतो. या कार्यक्रमामध्ये वैकुंठवासी गुरुवर्य हरिभक्तपरायण नारायण महाराज रांदवणे यांच्या कृपा आशीर्वादाने व हरिभक्तपरायण गुरुवर्य मनोहर महाराज सिनारे व हरिभक्तपरायण गुरुवर्य सुनील महाराज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचक्रोशीतील समस्त भजनी मंडळ यांच्या सहकार्याने आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीत अतिशय सुंदर, अतिशय देखणा आणि अतिशय उत्साहात साजरा होतो आहे. परंतु आजचं कीर्तन जरा वेळेच्या उलट आहे. आपण रोज 7 ते 9 कीर्तन ऐकता बरोबर, गेल्या 5 दिवसांपासून हो की नाही ऐकता. आजचं कीर्तन 9 ते 11 आहे. एक तर सगळ्यांनी घरी आज पुरणपोळी खाल्लेली, सगळ्यांचं पोट असं गच्च झालेलं आहे आणि पुरणपोळी खाल्ल्यानंतर लागते ती निद्रा. मग अशा निद्रेच्या अवस्थेमध्ये असताना सुद्धा आपल्या अंतःकरणामध्ये कीर्तन ऐकण्याची इच्छा निर्माण व्हावी याचा अर्थ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा तुमच्यावर खूप आशीर्वाद आहे. विठ्ठला गेल्या 62 वर्षापासून आपण हा सगळा परंपराने युक्त असलेला कार्यक्रम करता आहात. या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणारे सर्वच प्रेमाची मंडळी आहेत. त्यामध्ये असणारे आमचे हरिभक्तपरायण गुरुवर्य सुनीलजी महाराज सोनवणे यांनीही माझ्या कीर्तनामध्ये एका साध्या वारकरी विद्यार्थ्याच्या कीर्तनामध्ये टाळ घेऊन उभा राहावं एवढी मोठी त्यांनी त्यांचं मन दाखवलं. त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे गायनाचार्य हरिभक्तपरायण मारुती महाराज आहेत. तसेच हरिभक्तपरायण गुरुवर्यच आहेत ते आमचे संभाजी महाराज तांबे यांनाही धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमासाठी मृदंग वाजवण्यासाठी उपस्थित आहेत ते असणारे कुबेर महाराज जगधने त्यांनाही धन्यवाद देतो. तसेच या कार्यक्रमाची साऊंड सिस्टीम जे ऑपरेट करतात ते गणुभाऊ हरदे यांना देखील खूप खूप धन्यवाद देतो. मंडप तुमचा मंडप आहे त्यांना धन्यवाद. तसेच माझ्यासोबत आलेले हरिभक्तपरायण मितेश महाराज बनकर हेही या ठिकाणी कॅमेरा घेऊन उपस्थित आहेत त्यांना देखील खूप खूप धन्यवाद. तसेच या ठिकाणी दुसरे शूटिंग करत असणारे हरिभक्तपरायण आमचे मनोहर महाराजांचे चिरंजीव स्वल्पविराम होता तो मनोहर महाराजांचे चिरंजीव व सुनील महाराजांचे चिरंजीव असे दोघेही या ठिकाणी उपस्थित आहे. सगळ्यांच्या पायावर पुनश्च एकदा विनम्र भावाने अभिवादन करतो आणि माझ्या कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठला या जगामध्ये प्रत्येक
माणसाला सुखाची अपेक्षा आहे की नाही? मला थोडं बोलायची सवय आहे, ठीक आहे. आज 9 ते 11 आहे, परंतु मी जर बोललो तर मला तुमच्यापैकी एकाने जरी होकार दिला तरी मला पुढे बोलायला बळ मिळतं, बरं का? लक्षात ठेवा. जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला सुखाची अपेक्षा आहे, हो की नाही? हो. जगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला समाधानाची अपेक्षा आहे. जगामध्ये प्रत्येक माणसाला आपलं कल्याण व्हावं, आपलं हित व्हावं अशी अपेक्षा आहे. मग अशी अपेक्षा असणं याच्यात गैर नाही, परंतु आपलं हित कशात आहे हे समजणं महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आपुलिया हिता जो असे जागता. मग हे आपलं नेमकं जगद्गुरु तुकाराम महाराजांना माहीत असलेलं हित कोणतं, किंवा आपण ज्याला हित म्हणतो त्याला संत हित म्हणतातच का, हाही या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. एक कल्पना करा, जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला गेले. कुठे ज्ञानेश्वर महाराज? आळंदीला. जगद्गुरु तुकाराम महाराज आळंदीला गेले ज्ञानेश्वर महाराजांच्या समोर, आणि ज्ञानेश्वर महाराजांनी त्या तुकाराम महाराजांना पाहिल्यानंतर म्हणले, वा वा महाराज, फार दिवसांनी आलात, या या या, बसा बसा. सगळी चर्चा झाली. मग आज कसं काय येणं केलं असं विचारलं. म्हणे, महाराज मी सगळीकडे फिरलो, पण माझं काही मन समाधानी होत नाही, मला काही सुख मिळत नाही. मग मी काय करू? मला असं वाटतं तुम्ही माझं कल्याण करा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी असं सांगितल्यानंतर माऊली म्हणाले, ठीक आहे जगद्गुरु तुकाराम महाराज, तुम्ही माझ्याकडे आले, मी तुमचं कल्याण करावं असं तुमची इच्छा आहे, त्याच्यासाठी तुम्ही आधी काही प्रयत्न केले का? तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे कसं काय आले? तुम्ही याच्या आधी काय काय प्रयत्न केले? जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणे, मी भरपूर प्रयत्न केले. काय काय केलं? मी संसाराकडे गेलो, संसाराला म्हटलं माझं कल्याण कर, माझं हित कर, माझं गोमट कर. संसार म्हणाला, ती ताकद माझ्यात नाही, मी तुझं कल्याण करू शकत नाही, मी तुझं गोमट करू शकत नाही, मी तुमचं हित करू शकत नाही. का? कारण माझ्याजवळ ती ताकद नाही. कशाची ताकद नाही? अरे मी भासमान आहे, मी फक्त असल्यासारखा जाणवतो, मी त्या मृगजळासारखा आहे, परंतु मी खरा नाही. काय? मी सांगत नाही, गीता सांगते, न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादिन. मला रूप नाही, मला रंग नाही, मला बळ नाही, न अंतो न च आदिही न च संप्रतिष्ठा. मला आदिही नाही, माझा अंतही नाही, आणि मला प्रतिष्ठाही नाही. मग असा असणारा संसार मला समाधानी कसा करेल सांगा? सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. विचार सुद्धा या संसारात नाही. मग या संसार माझं हित कसं करेल, माझं गोमट कसं करेल? मला सांगा. जो माणूस जन्मालाच आलेला नाही, जी गोष्ट जन्माला झाली नाही, ती तुमचं हित कसं करेल? हा, संसार ही गोष्ट अशी आहे, ती त्या वापर करणाऱ्यावर अवलंबून आहे. त्याच्यात सुख आहे का दुःख आहे? कारण मला सांगा, नाथ महाराजांनी संसार केला की नाही? केला की नाही? त्यांचा संसार सुखाचा झाला, आमचा का होत नाही? वापर करणारा कसा आहे त्याच्यावर संसार डिपेंड आहे. सांगतो मी तुम्हाला, उदाहरण सांगतो, ऐका, फार गोड आहे. आपल्या घरामध्ये चाकू आहे, हा, त्या चाकूने जर एखाद्या दरोडेखोराने एखाद्याला मारला तर त्याने खून येऊ शकतो, बरोबर? आणि त्याच चाकूने ज्यावेळेस ऑपरेशन करायचं असतं त्यावेळेस डॉक्टर कापतो आणि त्या पेशंटचा जीव वाचवतो. दोन गोष्टी वेगवेगळ्या. चाकू एकच आहे पण जड आहे. काय? चाकू स्वतः चालतो, चाकू स्वतः बोलतो, बोलत नाही, तो जड आहे. त्या चाकूचा वापर कोण कसा करतोय याच्यावर अवलंबून आहे की तो सुख देतो की दुःख देतो. अगदी तसं आहे, संसार करणाऱ्यावर संसार अवलंबून आहे, दुःख आहे की सुख आहे. एक सांगतो मी तुम्हाला, ऐका. एका नवीन जोडकाचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर त्या मुलाला नोकरी मुंबईला असल्यामुळे ते मुंबईला गेले. मुंबईला गेल्यानंतर मुंबईच्या खोल्या कशा असतात? छोट्या छोट्या असतात एकदम. नवरा बायको नवीन नवीन येते, लग्न झालेले, दोघांचा संसार चालू झाला, नवीन संसार आहे. मग तिथे गेल्यानंतर संध्याकाळी त्यांनी जेवण वगैरे केलं आणि झोपले. जेवण केल्यानंतर झोपल्यानंतर त्या मुलाच्या मनात असा विचार आला आणि त्याने आपल्या पत्नीला विचारलं, का ग, जर समजा आज आपल्याला एखादं पोरग असतं तर ती कुठं झोपलं असत? त्या नवऱ्याने बायकोला प्रश्न केला. आता ती हुशारच होती, आपल्यासारख्या खेड्यातूनच गेलेली होती ती पण. ती म्हणे, एक काम करा, काय, थोडस तिकडं सारखं.
हात तिकडे सरकला, म्हणे हा बाई इथं झोपला असतो. आणि थोड्या वेळाने परत विचारलं, आपल्याला जर समजा अजून एक पोरगा झाला असतं तर कुठं झोपलं असतं? ते म्हणे सारखा तिकडं, त्या बाई इथं झोपला असतं. पण तिचं काही मन शांत होते का? ती म्हणे आता जर आपल्याला जुळं झालं असतं तिसऱ्या वेळेस, मग कुठं झोपला? म्हणे सारखा थोडा तिकडं सारखा म्हणला, जसा खाटावरून खाली पडला खोट्यात मोडला महाराज. माझ्याकडे जास्त वेळ नाही त्याला, नाही तर दवाखान्यात पण नेला असता. सांगतो तुम्हाला, आता माझ्याकडे वेळ फार कमी आहे. खुब्यात मोडला. मला सांगा, जी गोष्ट जन्मालाच आली नाही तिने एवढं दुःख दिलं. म्हणजे जे पोरं जन्माला आले नाही ते एवढे दुःख देतात, जे जन्माला आले ते विठाला विठाला. ही गोष्ट जन्माला आली नाही ती जर इतके दुःख देत असेल तर जगद्गुरु तुकाराम महाराजांना संसार म्हणाला, हे माझ्या हातात नाही, मी तुमचं कल्याण करू शकत नाही, माझ्याजवळ ती ताकद नाही. आपण सगळे गुळू प्रमाण म्हणतो का नाही महाराज? संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ शोनी, पाठी लागले ओढाळ, कवना मी शरण जाऊ, दृष्टी देईल निर्मळ. पण संसार जर इतका दुःखाचा आहे, संसार जर एवढा त्रासाचा आहे महाराज, तरी पण आपण तो संसार करतोय. मग त्या संसार आपलं हित करू शकेल का? तुकाराम महाराजांना संसार म्हणाला, नाही, मी तुमचं हित करू शकत नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना ऑप्शन उरला नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराज जीवाकडे गेले. जीवाकडे गेल्यानंतर त्या जीवाला विनंती केली, जीवा माझं कल्याण कर, माझं हित कर. जीव म्हणाला, बाबा माझाच मला प्रश्न आहे, अजून मी कोण आहे? मी तुमचं हित कसं करू? मी तुमचं कल्याण कसं करू? मला तुमचं कल्याण करता येणार नाही का? कारण उघड्यापाशी गेलं नागडा आणि रात्रभर गुडकुडत मेलं महाराज. ते आमचे महाराज फार सुंदर वर्णन करतात. ते म्हणतात, एकादशी जर महाशिवरात्रीच्या घरी जेवायला गेली तर काय दिन जेवायला सांगा? दिन का? काही नाही ना महाराज. जगद्गुरु तुकाराम महाराज हे जीव अवस्थेत आहे आणि ते ज्याच्याकडे गेले तोही जीव अवस्थेत आहे. जीव जीवाचं कल्याण करू शकत नाही. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना माऊली म्हणाले, ठीक आहे, तुम्ही संसाराकडे गेले, संसाराने तुमचं भलं नाही केलं. तुम्ही जीवाकडे गेले, जीवाने तुमचं भलं नाही केलं. मग तुम्ही डायरेक्ट देवाकडे का गेले नाही? तुम्ही देवाकडे जायला पाहिजे होतं. तुम्ही माझ्याकडे आले पण तुम्ही देवाकडे का गेले? मग जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्याच्या ठिकाणी उत्तर दिलं. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, हो तुमचं बरोबर आहे, मी देवाकडे जायला पाहिजे होतं. मी देवाकडे जाण्याचा प्रयत्नही केला. मी त्याच्यासाठी काय केलं? मी वेद वाचले, त्या वेदांचा सगळा अनुभव घेतला आणि त्या वेदांचा अर्थ मला समजल्यानंतर ते वेद म्हणाले मला, संता बिना प्राप्ती नाही, संता बिना प्राप्ती नाही, संता बिना प्राप्ती नाही, संतांशिवाय तुम्हाला देवाची प्राप्ती होऊ शकत नाही. झाली का पंचायत? मग मी देवाकडे जाऊ शकत नाही. देवाकडे डायरेक्ट जावा तर देव, ते वेदांनी काय सांगितलंय? देवाची प्राप्ती. नाथ महाराज काय म्हणाले? हरी प्राप्तीची उपाय पुढे धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरले तर हरीची प्राप्ती होईल. एक वेळे समजा जर भगवंताची प्राप्ती झाली तर भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर संतांची सेवा परत घडू शकत नाही. परंतु संतांची सेवा घडली तर भगवंताची प्राप्ती होऊ शकते. या दोन गोष्टी लक्षपूर्वक आहेत. मग जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणाले, मी देवाकडे जाऊ शकत नाही. बरं, देवाकडे न जाण्याचं आणखी एक कारण आहे, तुम्हाला पण पटेल, ऐका.
पटेल किंवा नाही पटेल, पण मी तुमच्या समोर मांडतो. देवाकडे जाण्याच्या आधी आपला देवाला पत्ता आहे का? मला सांगा, देव तुम्हाला ओळखतो? हॅलो, देव तुम्हाला ओळखतो का? हा, मग एखादा दुःखाचा प्रसंग आल्यावर कमून आला त्या देवाच्या नावावर, देवाने माझं वाटोळं केलं, देवाचं माझ्यावर लक्षच नाही, काय त्या देवाला जावा म्हणत्या का नाही? देवाची ना आपली ओळख आहे का? नाहीये महाराज. कारण देव जर येईल, देव दोघांनाच ओळखतो. कोणाला ओळखतो? एकतर सज्जनाला ओळखतो किंवा दुर्जनाला ओळखतो. बरोबर. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, आपण सज्जन की दुर्जन? थोडस माफ करा मला, पण मी विचारतो, आपण सज्जन की आपण दुर्जन? कोणी सज्जन नाही. खरं सांगू, जर एखाद्यानं सज्जन आहे म्हणून हात वर केला असता तर त्याच्या एवढा दुर्जन कोणी? आणि दुर्जन आपण आहोत हे कोणी म्हणायला तयार, मग आपण कोण? जर आपण सज्जन नसतो तर कीर्तनाला चालू नसतो. बरोबर. आणि आपण जर दुर्जन नसतो तर वय पूर्ण झालेलं नसतानाही अर्ध्या तिकिटात पंढरपूरला गेलो नसतो. म्हणजे काय? आपण धड सज्जनही नाही आणि आपण धड दुर्जनही नाही महाराज. मग आपण नेमकं कोण? आपला कार्यक्रम काय नेमका? आपण बरं, भगवंत अवतार घेईल तर कोणासाठी घेईल? आता अजून सोपं सांगतो, एक तर भक्तासाठी घेईल किंवा दुर्जनासाठी घेईल. भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी हा परित्राणाय साधुना विनाशाय च दुष्कृता. तो भक्तासाठी अवतार घेतो किंवा दुष्टासाठी अवतार घेतो. मग आपण भक्त की दुष्ट? आपण भक्तही नाही आणि आपण दुष्टही नाही महाराज. काय? आपण प्रल्हादही नाही आणि आपण हिरण्यकशिपूही नाही. काय म्हणणं? आपण बिभीषण पण नाही आणि आपण रावण पण नाही. आपण हनुमंतराय पण नाही आणि आपण रावण सुद्धा नाही महाराज. मग आपण नेमकं कोण? तर आपण मध्ये आहे. का? कारण आपल्याला अजून भगवंतानं सांगितल्याप्रमाणे भगवंत 12व्या अध्यायामध्ये वर्णन करतात, अनपेक्षा सुचर दक्ष उदासीनो गतव्यथा सर्वारंभ परित्यागी यो मद भक्त समे प्रियः. मला आवडणारा भक्त कसा आहे? तर व्यापक आणि उदास, जैसे का आकाश भरपूर ओव्या त्याच्यामध्ये आता आणि बाहेर, सूर्य जैसा निर्मळू, तत्वार्थीचा पायाळू देखना जो, असा भक्त मला आवडतो. त्या भक्ताच्या कॅटेगरीमध्ये आपण येत नाही, म्हणून देव आपल्यापर्यंत येत नाही किंवा देवाचा आपल्याला पत्ता नाही. मग असं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं की मी संसाराकडे गेलो, संसाराने माझं कल्याण करायला नकार दिला. मी जीवाकडे गेलो, जीवाने हात वर केले. मी देवाकडे जाऊ शकत नाही कारण देवाला माझा पत्ता नाही. किंवा वेदानं सांगितलंय तुम्हाला संतांकडे जावं लागेल. मग अभंगाचा प्रथम चरण, तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग. आता माझे सगळे पर्याय संपले आणि आता या गंमत सांगतो या आताची. हा जो आता शब्द आहे तो त्या आमच्या सद्गुरूंनी सांगितल्या प्रमाणे 3 प्रकारे वापरता येतो. आता हा शब्द ऐका.
आता शब्द किती ठिकाणी वापरता येतो तर 300 ठिकाणी वापरता येतो. 1 प्रारंभ या अर्थाने आता शब्द वापरता येतो. 2 पूर्व प्रकृतीच्या अपेक्षेने आता हा शब्द वापरता येतो. म्हणजे एक विषय संपून ज्यावेळेस दुसरा विषय चालू करायचा असतो तेव्हा आता हा शब्द वापरता येतो, किंवा अनंतर या अर्थाने आता हा शब्द वापरता येतो. म्हणजे अमुक अमुक झाल्याच्या नंतर असे 3 प्रकारे हा आता शब्द वापरता येतो. मी तुम्हाला याची उदाहरण देतो 1-1 मिनिटामध्ये. आता प्रारंभ या अर्थाने आता कसा वापरतो? 9 वाजले आता कीर्तन सुरू करा. बरोबर, काय सुरू करायचंय? कीर्तन सुरू करायचंय. पण कधी? 9 वाजले आता कीर्तन सुरू करा. झालं का? प्रारंभ या अर्थाने आता शब्द वापरला गेला. दुसरा आता या ठिकाणी वापरायचा एक विषय संपून ज्यावेळेस दुसरा विषय सुरू करायचा असतो त्यावेळेस आता हा शब्द वापरला जातो. कसं? 2 भावांचं गावामध्ये भांडणं झाले. गावामध्ये गणेश महाराज फार भांडणं झाली, जोराची कडाक्याची भांडणं झाली. आणि कडाक्याची भांडणं झाल्यानंतर गावातली 4 मंडळी जमली. ती 4 मंडळी जमल्यानंतर दोघांची मध्यस्थी त्यांनी चालू केली. का रे बाबा, तुम्हाला काही पटतं का म्हणे? एवढं तुम्ही भांडता, एवढं तुम्ही फार, तुमचा काय गावाने आदर्श घ्यावा? तुमचे वडील तर तंटामुट्टीचे अध्यक्ष होते आणि तुम्हीच भांडता. हे भांडण तुम्हाला शोभा देत नाही. मग तो याच्या चुका सांगायचा, हा त्याच्या चुका सांगायच्या. त्या चुका सांगण्यामध्ये त्या मध्यस्थाने असं सांगितलं म्हणे, बघा आता जे झालं ते झालं, आता इथून पुढं सुखाने राहा. इथून माग जे झालं ते झालं, आता इथून पुढे सुखाने राहा. आता हा शब्द इथे पूर्व प्रकृतीच्या अपेक्षेने वापरता येतो. तिसरा आता ज्या वेळेस वापरता येतो तो अनंतर या अर्थाने वापरता येतो. म्हणजे काय की एखाद्या गोष्टी पूर्ण या गोष्टी झाल्या की त्याच्यानंतर आता हा शब्द वापरता येतो. कसा? जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितला, आता कोठे धावे शिन गेला. कशाने? तुमचे चरण देखिया म्हणून आता कोठे धावे मन. आता कुठे धावायची गरज राहिली नाही. अनंतर या शब्दाने वापरला जातो. माऊली म्हणतात, जर तुम्ही ज्ञानेश्वरी इथं पारायण होतं, ज्ञानेश्वरीचं पारायण भागवताचं होतं दरवर्षी. ज्ञानेश्वरी ज्यावेळेस आपण वाचतो तर ज्ञानेश्वरीचा शेवट ज्यावेळेस येतो तर ज्ञानेश्वरीचा शेवट काय हो? आता विश्वास. आता विश्वात्मक. तो आता तिथं का वापरलाय? किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायी कपन आणि आता विश्वात्मक. आता हा शब्द तिथे या अर्थाने वापरलाय. काय? आता माझं पायिकत्व मी मान्य केलं. हे मी सगळं जेवढं मांडायचं होतं, गीतेची टीका करायची होती केली. आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे. आता माझ्यावर तुम्ही कृपा करा, माझ्या पदरात ते दान द्या. आता या शब्दाचा अर्थ हा होता. परंतु आकाश महाराज आतापर्यंतच्या झालेल्या चिंतनावरून माझा अंदाज असा आहे की आपल्याला कॅसेट पलटी करून टाकावं लागणार. विठाला
कृपावंत साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार ओझे हे तुम्हासी. महाराज आमचे सद्गुरू म्हणतात या जगामध्ये परमार्थ करण्या इतकी सोपी गोष्ट कोणतीच नाही. सांगा हरिपाठाला किती वेळ लागतो? 10 मिनिटं लागतात, 10-15 मिनिटं. ज्ञानेश्वरीच्या 5 ओव्या वाटायला किती वेळ लागतो? 5-10 मिनिटं लागतात. परंतु माणसाने आपली बुद्धी वापरल्यामुळं ती जास्त अवघड वाटतं. ह्या जगात परमार्थ इतकं सोपं काहीच नाही. परंतु ज्यावेळेस मनुष्य स्वतःची बुद्धी वापरतो त्यावेळेस तो अडचणीत सापडतो. एक जणाला मी म्हटलं महाराज चला पारायणाला बसू. आमच्या गावात सप्ताह सुरू व्हायचा होता. म्हटलं चला पारायणाला बसू. पण महाराज आपण या भानगडीतच पडत नाही. मला त्या दिवशी कळलं मी आतापर्यंत जे करत होतो ती भानगड आहे. अशी लोक आहेत. एक जणाला म्हटलं महाराज चला हरिपाठाला. तो म्हणे पाटाला पाणी नाही हरिपाठ लिहून काय कर. अशी गमती. एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन होता. इन्स्पेक्शन असल्यामुळं तिथे इन्स्पेक्शनला कोण येतं? वरचे शिक्षक येतात, कमिटी येते. ती कमिटी आलेली होती आणि त्यावेळेस त्या एका वर्गामध्ये ती कमिटी गेली आणि त्या वर्गामध्ये सगळे पोरं बसलेले होते आणि त्या पोरांना त्या गुरुजी, त्या वर्गातले जे गुरुजी होते त्या गुरुजींना त्या सरांनी प्रश्न विचारला. तुम्ही ऐकताय ना? ऐकताय ना? का पुरणपोळ्याचा असर सुरू झाला? नाही म्हणजे झोप येऊ शकते महाराज, हा टाइमच तसा आहे. खरं म्हणजे ह्या टाइमला एवढं सगळं अर्थ आणि शास्त्र सांगणं म्हणजे फार पाप आहे महाराज. माहितीये का? विठाला इन्स्पेक्शन सुरू होतं. इन्स्पेक्शनला ती सगळी कमिटी आलेली होती. मोठे सर लोक आलेले होते. वर्गातले गुरुजी त्या सरांना म्हणाले आमची पोरं इतकी हुशार आहे 100च्या 100% निकाल लागलेला आहे. तुम्ही या पोरांना काही प्रश्न विचारला एका वाक्यात उत्तर देते, एका शब्दात तुमच्या प्रश्नाचं उत्तर देते. काय बोलता? म्हणे हो आमची पोरं फार हुशार आहे. मग सांग. त्या कमिटी मधला एक सर जरा शहाणा होता, जरा जास्त शहाणा होता, म्हणजे 1.5 शहाणाच होता. तो तिथे म्हणाला एक काम करा, मला एक सांगा, समजा तुळापूर ते नगर अंतर जर 60 किलोमीटर आहे उदाहरणार्थ, मला माहित नाही किती. तुळापूर ते नगर अंतर जर 60 किलोमीटर आहे तर माझं वय किती? वर्गातली सगळ्या वर्गामध्ये चिडीचूप शांतता बसली. कोणालाच माहित नव्हतं असं काय प्रश्न विचारला. आता काय उत्तर द्यावं महाराज? काय उत्तर द्यावं सांगा मला. आता मी तुम्हाला विचारलं, तुम्हाला येईन का? सांगा येईन का? नाही येणार नाही. त्या सरांनी प्रश्न विचारला का हो गुरुजी? तुम्ही तर म्हणाले आमच्या वर्गातली पोरं फार हुशार आहे, एका मिनिटात उत्तर देतील आणि काही पण विचारा. आता का मग तेवढ्यात मागून एक राहत आला. कोण? मागच्या बाकावर बसलेला बंड्या. आणि या गुरुजीला माहित होतं तो बंड्या किती गंड्याचा. ते गुरुजी म्हणले भाऊ खाली बस खाली बस खाली बस खाली बस. तो म्हणायचं नाही मला द्यायचंच उत्तर. ते सर म्हणाले अहो देऊ द्या ना, एवढा हुशार पोरगा तुम्ही मागं बसवलं. म्हणजे ये बाबा पुढे ये म्हणजे. तो बंड्या असा ताईट मान करूनच वर आला, पुढे आला. आणि पुढे आल्यानंतर त्या बंड्यानं सांगितलं गुरुजी परत प्रश्न विचारा. म्हणे जर तुळापूर ते नगर अंतर 60 किलोमीटर आहे तर माझं वय किती? म्हणाल सोपं आहे काय? 30. आणि बरोबर आलं ना उत्तर. योगायोगानं अगदी उत्तर बरोबर आलं. त्या सराला फार मळमळ व्हायची वेळ. कळणच नेमकं आतापर्यंत त्याला असं उत्तरच कोणी दिलेलं नव्हतं. पण बंड्या हुशार निघला. ते सर म्हणले बंड्या ठीक आहे तू माझ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं, पण मला आता सांग ह्या प्रश्नाचं उत्तर तू काढलं कसं? हा कोणती कसोटी वापरली? गोबाको, बाकोबा, बाबा, कोकोको. शाळेमध्ये होते ना 4 कसोट्या होत्या. अशी कोणती कसोटी वापरली की तू हे उत्तर काढलं बाबा? सांग जरा. तू बंड्या म्हणे सर तुमचं असं ठरलं होतं की तुम्ही एकच प्रश्न विचारणार आहे. तेवढा प्रश्न विचारला, आपला विषय संपला. म्हणजे चाललो परत माझ्या मागच्या नाही बंड्या अरे हे बघ म्हणजे तुला 500 रुपये बक्षीस देतो, पण मला या प्रश्नाचं उत्तर तू कसं काढलं सांगच म्हणे. नाही सांगच 500 घे म्हणजे. त्यांनी ते 500 घेतले आणि पहिले आतल्या खिशात ठेवले आणि मग त्याने उत्तर सांगायला सुरू केली. म्हणे महाराज एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे. अख्खा वर्ग तो ते उत्तर ऐकायला उत्सुक होता. जसं आता तुम्ही सगळे माझ्याकडे पाहताय असा वर्ग त्या बंड्याकडे पाहतो. आणि त्या बंड्याला म्हणे गुरुजी तुमचा प्रश्न हा होता की जर नगर ते तुळापूर अंतर 30 आहे तर माझं वय किती?
तर तुमचं वय 30. हे उत्तर मी कसं काढलं? माझा एक मोठा भाऊ आहे. आणि बर, तो मुंबईला काम करतो. म्हणलं बर, त्याचं वय विठाला विठाला माझा एक मोठा भाऊ आहे, तो मुंबईला राहतो म्हणे. म्हणलं बर, तो मुंबईला राहतो आणि त्याचं वय 60 आहे. किती आहे? माझा एक चुलत भाऊ आहे, तो मुंबईला राहतो, त्याचं वय 60 आहे. आम्ही त्याला फुल मॅड म्हणतो आणि तुम्ही हाफ मॅड आहे म्हणून तुमचं वय 30 आहे. विठाला विठाला या जगामध्ये मला सांगायचं काय होतं, तो दृष्टांत सोडा बाजूला, सिद्धांत हा सांगायचा होता की या जगामध्ये परमार्थ करणे इतकी सोपी गोष्ट कोणतीच नाही. परंतु आपण आपली बुद्धी जर जास्त लावली तर ते परमार्थ बिघडण्याची फार शक्यता असते. म्हणून परमार्थ करत असताना माणसाने जीवनामध्ये काय करावं सांगा. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 3 गोष्टी सांगितल्या आहे समाजाला. कीर्तन तर सांगणार, पण या 3 गोष्टी सांगितल्या. काय? तीर्थयात्रे जाय चुकू नको. तीर्थयात्रेला जायला चुकू नको. का? कारण त्यानं अंतःकरण शुद्धी होते. तीर्थयात्रेला प्रत्येकानं गेलं पाहिजे. बर, तीर्थयात्रेत जाय चुकू नको. अजून काय सांगितलं? दुसरं वाक्य सांगितलं जगद्गुरूंनी, तयाचे भजन चुकू नको. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नको. तो सगळं चालवणारा तो आहे, तो समर्थ आहे, त्याचं भजन करायला तू चुकू नको. आणि तिसरी गोष्ट या जगाला तुकाराम महाराजांनी सांगितली, शुद्धाचरण चुकू सांगितलंय. बहुत झाला असे चतुर शहाणा, शुद्ध आचरणात चुकू नको. असे कित्येक माणसं मी पाहतो जे ह्या परमार्थाच्या आड येऊन अनेक वाईट गोष्टी करताना दिसतात. आणि त्यांच्यामुळं या परमार्थिक लोकांना अनेक विशेषण अनेक लोक लावत असतात. तुम्हाला उदाहरण सांगतो बाबा, हे तुम्हाला पटेल किंवा नाही पटेल मला माहित नाही, परंतु कीर्तनाचा हा विषय आहे म्हणून मी बोलतो. ज्यावेळेस सीतेला पळवायला रावण आला होता की नाही? सीतेला पळून न्यायला रावण आला तर त्यांनी वेश कोणाचा धारण केलं? साधूचा. हा, तेव्हापासून गोंधळ झाला. आजकालचा नाही हा, तेव्हाचा गोंधळ आहे. तेव्हापासून लोक साधूंवर देव देव करणाऱ्यावर विश्वास ठेवायलाच तयार. त्याच रावणाची काही अवलादी आता सुद्धा या समाजामध्ये आहेत की त्या परमार्थाचा सहारा घेऊन त्या भक्ताच्या सगळ्या वेशभूषा करून अंतःकरणातला भाव वेगळाच असतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांना म्हणावं वाटलं, शुद्ध आचरणात चुकू नको. बहुत झाला अशी चतुर शहाणा. तुकाराम महाराज त्या ठिकाणी सांगतायत, तुला वाटत असेल तू खूप शहाणा झाला, तुला वाटत असेल तू खूप हुशार झाला, शुद्ध आचरणात चुकू नको. मग आचरणाला चुकू नको म्हणजे काय? एक, तू दारूचं व्यसन करू नको. कारण ह्या दारूमुळं महाराज, ह्या मदिरेमुळं आणि घरच्या घर उद्ध्वस्त झाले. आणि या जगामध्ये ह्या दारूनं म्हणजे एकदा की ती दारू एखादा माणूस प्यायला लागला की नंतर त्याला ती दारू प्यायला लागते. वाक्य परत सांगतो तुम्हाला, एकदा की त्या माणसानं ती दारू प्यायला सुरुवात केली की नंतर ती दारू त्याला प्यायला लागते आणि अनेक आमच्या माता भगिनींचे संसार उद्ध्वस्त करते महाराज. एक दारू आहे. अनेक तुम्ही जर एखाद्या
फार दारू पिणाऱ्या माणसाच्या पत्नीला जाऊन भेटा महाराज. ती खानदानी असते म्हणून आपल्या पतीचे वाभाडे जगासमोर सांगत नाही. काय एक बाईचा नवरा तिच्या घरी पिऊन आला आणि तिला रातभर मारलं महाराज. रातभर तिला मारलं. रातभर मारल्यानंतर शेजारच्या बहिणी दुसऱ्या दिवशी सकाळी विचारलं, काय ग बाई काय चाललं होतं तुझं? काही नाही म्हणे. नाही सांग ना, मला फार आवाज येत होता. अहो हे कधी पित नाही, कधीच पित नाही. काल त्यांच्या मित्रांनी पाजलं बघा. हा ती तुमचं एवढं झाकते महाराज. इतकं या दारुड्या लोकांनी सांगू का तुम्हाला, दारुड्या लोकांनी एवढी पतिव्रता बाई दुसरं कोणाला भेटत. ती खरी पतिव्रता असते. एवढं सगळं सहन करते, एवढं सोपं आहे का महाराज? मला सांगा, बुद्धी जिवंत असताना एखादा माणूस असं कृत्य करू शकेल? अजिबात करू शकत नाही. त्याला कारण फक्त ती आहे. कारण ती घेतल्यानंतर तो माणूस भ्रमित होतो आणि एकदा की तो माणूस भ्रमित झाला की त्याला स्वतःचा स्व राहत नाही आणि तो काहीही करायला मोकळा होतो. म्हणून त्या दारूपासून माणसानं जरा सावध राहिलं पाहिजे. एका घरामध्ये त्याचा मित्र एकाचा इतका दारू पिऊन यायचा आणि या मित्राला वाईट वाटायचं की माझा लहानपणाचा मित्र आहे, दारूने इतका वाईट त्याचा खेळ केला घराचा. त्याची बायको त्याला येऊन सांगायची, दादा तुम्ही तरी आता यांना समजून सांगा, 2-2 पोरं आहे घरात, 2-2 पोरं आहे. एक दिवस असाच तो घरात आला दारू पिऊन आणि त्या बायकोला मारायला लागला. 2-4 फटके ठेवून दिले. हो बाजूला म्हणे, मला पैसे दे. पैसे दे मला. आणि नाहीये. अजून 2-4 ठोके ठेवून दिले. शेवटी त्या लहान असणाऱ्या 3-4 वर्षाच्या मुलाला किंवा आली महाराज. ती पटकन पळत गेलं. त्याने साखरेच्या डब्यात हात घातला, त्याच्यातून 100ची नोट काढली, त्या आपल्या बापाला दिलं. का? कारण यानं माझ्या आईला मारू नये. ही अवस्था आहे, अनेक घरात सुरू आहे. मग तो मित्र त्या मित्राला सांगतो, आचरणा जगद्गुरु तुकाराम महाराज गेले आणि त्या संतांना म्हणाले, आता तुम्ही कृपावंत, आता मी सगळे पर्याय झाले, आता माझं एकच पर्याय उरलाय, ते म्हणजे संत. आणि मी तुमच्या चरणाजवळ आलोय. काय? तुमच्यावर सगळं भार टाकून द्यायला आलोय. तुम्ही आता माझी जबाबदारी घ्या आणि माझं कल्याण करा. अभंगाच्या 2य चरण.
माझं गोमट करा, त्याच्यासाठी मी तुमच्याकडे आलोय आणि मी माझ्यावरचा सगळा भार तुमच्या चरणावर सोडत आहे. मग माझा सगळा भार मी तुमच्यावर टाकतोय. म्हणजे जसं एखादे वडील एका मुलाची जबाबदारी ज्या प्रकारे पार पाडतात त्या प्रकारे मी तुमचा माझा सगळा भार तुमच्यावर सोपवतोय. आता तुम्ही कृपावंत आहात, आता तुम्ही साधू संत आहात, आता तुम्ही जिवलग आहात, तुम्ही माझं गोमट करा. पण मी इथे प्रश्न निर्माण असा होतो की नेमकं गोमट म्हणजे काय होतो की नाही? नेमकं गोमट म्हणजे काय? गोमट या शब्दाचा तुकाराम महाराजांचा अर्थ काय असा विषय येतो का नाही महाराज? आता समजा आमचे आकाश महाराज एक दिवस कटिंगच्या दुकानात, उदाहरण आहे बरं, माझ्या जवळच म्हणून सांग, आकाश महाराज कटिंगच्या दुकानात गेले आणि त्या कटिंग वाल्याच्या खुर्चीवर बसले न्हावी दादाच्या. त्याला म्हणे बाबा माझी कटिंग कर. तो म्हणे कशी करू? तो म्हणे बघ आतापर्यंत मी 10-15 दुकानं फिरून आलो, प्रत्येकाच्या जीवनातला अनुभव सांगतो आणि कदाचित नवीन दुकानात गेल्यानंतर प्रत्येक जण त्या न्हावी दादाला हेच सांगत असा. मी 10-15 दुकानं फिरलो आणि त्या 10-15 दुकानात फिरलो तरी पण माझं काही समाधान झालं नाही, मला हवी तशी कटिंगच झाली नाही. मग न्हावी महाराज म्हणे बरं ठीक आहे, कशी करू ते तर सांग, तुला कशी आवडते? तो म्हणाले एक काम करा, माझं डोकं आता तुमच्या हातात आहे, मला जशी चांगली वाटेल तसं करा. विठाला विठाला. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांत मला हा सांगायचा आहे की जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराजांकडे गेले आणि ज्ञानेश्वर महाराजांनी विचारलं काय हवंय जगद्गुरु तुकाराम महाराज? तुकाराम महाराज म्हणाले मला काहीच नको, मला माहितीच नाही काय मागायचं, फक्त माझं सगळं मी तुमच्यावर सोपवतोय, आता तुम्हाला काय करायचं ते माझं करा. याला म्हणतात गोमट. कदाचित जगद्गुरु तुकाराम महाराजांनी धन मानलं असतं तर धन संतांच्या दृष्टीने गोमट नाही, ते फक्त जीवाच्या दृष्टीने गोमट असू शकतं. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी मान मागितला असता तर मान देखील संतांच्या दृष्टीने गोमटा नाही, तो जीवाच्या दृष्टीने गोमटा असू शकतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अन्य काहीही मागू शकले असते, परंतु ते मागितलं नाही. संतांनी महाराजांनी इथे असा स्वतंत्र निर्देशच केला नाही की मला हे हवं, मला काही नको, मला हे हवं, हे या ठिकाणी उल्लेखच नाही. फक्त एकच उल्लेख आहे, मी सगळा भार तुझ्यावर टाकतोय, आता तुला काय करायचं ते कर. आणि मला असं वाटतं की या जगात देव मानणाऱ्या प्रत्येक माणसानं, या जगात ईश्वराची अनुभूती घेऊ पाहणाऱ्या प्रत्येक जीवानं असाच जर विचार ठेवला की हे सगळं भगवंत करतोय, हे सगळं
भगवंताच्या आशीर्वादाने चालतोय. देवा मी माझे प्रयत्न करतोय, मी माझे सगळे प्रयत्न करतोय, आता तू जे करशील ते मला मान्य आहे. हा विचार जर प्रत्येकाने ठेवला तर मला असं वाटतं दुःख हा शब्द या जगामध्ये शिल्लक सुद्धा राहायचा नाही. का? कारण करणारा तो आहे, करविता तो आहे, देखवी ऐकवी आपण मगाशी बघितलं एक नारायण आहे. तोच जर सगळं करतोय, ज्या वेळेस जीव स्वतःवर जबाबदारी घेतो त्यावेळेस भगवंत म्हणतो तुझी जबाबदारी आहे ना, मग तू सगळ्या गोष्टीला सामोरं जा. परंतु ज्यावेळेस जीव सगळी जबाबदारी भगवंतावर टाकतो त्यावेळेस भगवंत ज्यावेळेस, आता गोष्ट सांगतोच मी बोलता बोलता आलं म्हणून, महाभारताचं युद्ध सुरू आहे आणि अर्जुनानं त्या भीष्म पितामहाने शपथ घेतली महाराज, काय उद्याच्या उद्या निष्पांडवी पृथ्वी करून टाकेन. घेतली का नाही? आपल्या सगळ्यांनी भागवत वाचलंय, आता वाचताय तुम्ही भीष्म पर्वामध्ये बघ, भीष्माने शपथ घेतली उद्याच्या उद्या पृथ्वी निष्पांडवी करून टाकेन. इकडे देवाला झोपच लागाना. आदल्या दिवशी दुर्योधनाचा भीष्मांचा चर्चा झाली. देव ह्या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर, देव गेले अर्जुनाकडे. अर्जुना म्हणे अर्जुना उठा रे, उठ उठ उठ. काय झालं? ते असं असं झालंय, आपल्याला काहीतरी करावं लागेल. ते अर्जुन मला देवा आता मी माझी जबाबदारी सगळी तुझ्यावर टाकून दिली ना, मला निवांत झोपू दे, मी दिवसभर युद्ध करून दमलो. बघा इथं अर्जुन युद्ध करणार आहे परंतु जबाबदारी कोणावर टाकली आहे? त्याच्यावर. आणि त्याला झोप नाही ना महाराज, ज्याच्यावर जबाबदारी त्याला झोप नाहीये. तो उठला, अर्जुन काय ऐका ना, मग तो त्याला वाटलं चला आपल्या बहिणीकडे जाऊ, म्हणून तो द्रौपदीकडे गेला. आणि द्रौपदीकडे गेल्यानंतर द्रौपदीला सांगितलं ताई असं असं झालंय, आपल्याला काहीतरी करावं लागेल. म्हणे दादा तू सांग ते करू, आणि एक काम कर चाल. उठला, सोबत घेतलं तिला आणि डोक्यावर पदर घेतलं. दोघेही गेले भीष्माच्या कुटियामध्ये. भीष्माच्या कुटियामध्ये गेल्यानंतर सांगितलं डायरेक्ट जायचं आणि पाय धरायचे, बाकी काहीच करायचं. ही गेली, डायरेक्ट पाय धरले. भीष्मांनी पाहिलं नाही कोण आहे काय, म्हणे सौभाग्यवती भव असा आशीर्वाद द्रौपदीला देऊन टाकला. मग तिने पदर वर केला आणि मग सांगितलं आता सांगा सौभाग्यवती भव कसं करणार आहे तुम्ही, जरा मला याच्या वेगवेगळ्या व्याख्या सांगा. भीष्म पितामह म्हणे काय? म्हणे आता उद्या तुम्ही शपथ घेतली की उद्याच्या उद्या सगळ्या पांडवांना मी मारून टाकीन. आणि आता इथं तुमचा आशीर्वाद तुम्ही दिला की सौभाग्यवती भव, तुमचा आशीर्वाद खरा म्हणावा की तुमची शपथ खरी म्हणावी. कारण आजपर्यंत भीष्मांनी एकही शपथ मोडलेली नव्हती. नेमकं काय खरं समजावं? मग भीष्म पितामहाने सांगितलं तुला इथं आणलं कोणी एवढं मला सांग. तुमच्या काय माझा नोकर उभा आहे तिथे दरवाजात. आणि कुठे आहे? हा चोरट्या पावलाने असा गपचिप अंगावर कांबळ घेऊन तिथे उभा होता. हा दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं, घनघोर युद्ध सुरू झालं. भीष्म पितामह काय त्या अर्जुनाला आवरणा, एका मागे एक पान सोडतायत. अर्जुन अक्षरशः धाराशायी होतोय. आणि एवढ्या अवस्थेमध्ये आता अर्जुन कमी पडतोय. असं ज्यावेळेस त्या देवानं बघितलं महाराज, तो खाली उतरला, धावत सुटला भीष्माकडे. भीष्मा काय थांबायला तयार नाही. शेजारी पडलं, रथाचं चाक उचललं, वर घेतलं आणि आता जर तू थांबला नाही तर तुला पुढच्या काही सेकंदामध्ये मी तुझा वध करून टाकीन. भीष्मानं बाण खाली टाकला. भीष्मा हात जोडून उभा, देवा अरे तू शपथ घेतली होती ना काय की मी शस्त्र उचलणार नाही, मी युद्ध करणार नाही. वर्णन असं केलंय की भगवंताच्या डोळ्यात रक्त उतरलं होतं, भगवंताचे केस अक्षरशः चेहऱ्यावर असे हलत होते, भगवंताच्या सर्व अंगाचा थरकाप सुटला होता. आणि भगवंत इतके क्रोधायमान झालेले होते की आता जर भीष्म थांबले नसते ते भीष्माचा वध भगवंतानेच केला असता. मी सांगतो काय, ज्या वेळेस आपली सर्व जबाबदारी आपण त्याच्यावर टाकतो त्यावेळेस तो त्याची शपथ मोडायला सुद्धा तयार होतो. काय म्हणतो अर्जुनासाठी त्यांनी शपथ सुद्धा मोडली महाराज. याला म्हणतात भक्त आणि याला म्हणतात देव. मला असं वाटतं की आपणही आपल्या रोजच्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतील, अनेक दुःख येत असतील, अनेक परीक्षा आपल्याला द्यावा लागत असतील, पण त्या परीक्षेमध्ये आपण जर त्या भगवंताचं नामस्मरण आपल्या अंतःकरणात चालू ठेवलं, सगळी जबाबदारी जर त्याच्यावर सोपवली ना महाराज, तुम्हाला सांगतो कुठलीच गोष्ट या जगामध्ये अशक्य नाही. दुसरी गोष्ट अशी की आपल्या घरामधली मुलं ही चांगली निघावी असं जर वाटत असेल तर ती सुद्धा भगवंताची जबाबदारी. आपल्या घरातली मुलं चांगली निघावी हे वाटत असेल आणि ते आपल्या घरातली मुलं जर चांगली व्हावीत असं आमचे महाराजांचं एक फार सुंदर वाक्य. ते म्हणतात
संसार वृक्षाला लागणारी फळं जर मधुर आणि गोड असावी असं वाटत असेल तर त्या वृक्षाला जे पाणी आहे ते नामस्मरणाचं घातलं पाहिजे. विठ्ठल जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सगळं भार ओझे ओ तुम्हास, सगळा माझा भार सगळं माझं सगळं तुमच्यावर सोपवून दिलंय. आता तुम्ही माझं गोमट करा. प्रश्न निर्माण होतो, जगद्गुरु तुम्ही जर ऐकणारे आहात म्हणून सांगतो, गोमट एवढा शब्द या अभंगामध्ये आलाय. गोमट काय हा निर्देश जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केला नाही. मग या गोमटे शब्दाचा अर्थ कसा लावायचा सांगतो मी तुम्हाला, ऐका. याच अभंगामध्ये याचा अर्थ सुद्धा लपलेला आहे. काय? समजा एखादा भिकारी आहे, गणेश महाराज एखादा भिकारी आहे, तो एका मंदिराच्या बाहेर भीक मागण्यासाठी बसलेला आहे. आणि तो भीक मागणारा भिकारी जर समोरून एखादा शेठ त्याच्या चालला तर तो म्हणतो, शेठ अहो काहीतरी 1 रुपया द्या, 2 रुपये द्या, माझ्या ताटात तुम्ही काहीतरी धन टाका, तुम्ही कर्णाचे अवतार आहात, अशी स्तुती करतो. कर्ण कशाचा प्रतीक आहे? कर्ण हा दातृत्वाचा प्रतीक आहे. म्हणजे काय? जशी अपेक्षा तसं वर्णन, तसं विशेषण. किंवा दुसरं उदाहरण आणखी समजण्यासाठी देतो. एखादा माणूस रोग्याकडे गेला, वैद्याकडे गेला एखादा रोगी, आणि रोगी त्या वैद्याकडे गेल्यानंतर फार त्रासलेला आहे, फार पछाडलेला आहे, आणि तो वैद्याला जाऊन म्हणाला, डॉक्टर साहेब, वैद्य बुवा माझा आजार बरा करा, तुम्ही कर्णाचे अवतार आहात, चालन का? नाही चालणार. इथं विशेषण बदलावं लागेल. इथं काय म्हणावं लागेल, डॉक्टर साहेब तुम्ही धन्वंतरीचे अवतार आहात, माझा आजार बरा करा. म्हणजे काय? जसं विशेषण तशी अपेक्षा. मग जगद्गुरु तुकाराम महाराजांना काय अपेक्षा असेल सांगा. जे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, काम नाही झालो पाही कामा, किंवा आता कोठी धावे मन, तुमचे चरण देखलिया. ज्या महात्म्याच्या अंतःकरणात कशाची अपेक्षा नसतानाही जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांच्या ठाई अपेक्षा व्यक्त केली. म्हणजे या गोष्टीमध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांना असणारी अपेक्षा काय, तर त्याचं उत्तर आहे पहिल्या चरणामध्ये. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी संतांना म्हणले कृपावंत. बरोबर? आता तुम्ही कृपावंत म्हणजे काय? जगद्गुरु तुकाराम महाराजांना संतांच्या कृपेची अपेक्षा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परत म्हणलंय, तुम्ही साधू संत आहात, तुम्ही जिवलग आहात. जिवलग म्हणजे तुमच्या संत सहवासाची मला गरज आहे, आणि म्हणून माझं गोमट करा. म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराजांना गोमट ज्याच्यात वाटतं ते म्हणजे असणारी संत कृपा, आणि दुसरा विषय म्हणजे संत संगती. विठ्ठला एक प्रश्न असा निर्माण होतो की जगद्गुरु तुकाराम महाराज इथे असे म्हणू शकले असते काय, आता तुम्ही दयावंत म्हटले, ते कृपावंत म्हटले. त्या दयावंत आणि कृपावंताची गंमत. दया कशाला म्हणतात आणि कृपा कशाला म्हणतात एका शब्दात सांगून जातात. कृपा म्हणजे अनुकूलतेची प्राप्ती, आणि दया म्हणजे प्रतिकूलतेची निवृत्ती. म्हणजे काय? मला हे नकोय असं म्हणणं म्हणजे दया. देवा माझ्या आयुष्यातून हे निघून जाऊ दे, याला म्हणतात दया. आणि देवा हे 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 मला प्राप्त होऊ दे, याला म्हणतात अनुकूलतेची प्राप्ती, याला म्हणतात कृपा. म्हणजे उदाहरण जर द्यायचं झालं तर अंबरीश राजाची कथा आपण सर्वांनी ऐकलेली आहे. त्या अंबरीश राजाचा गुन्हा दुर्वासांकडून झाला, म्हणून दुर्वासाच्या मागे सुदर्शन चक्र लागलं, आणि सुदर्शन चक्र लागल्यानंतर दुर्वास सगळीकडे फिरत फिरले, परंतु कोणीही त्या चक्राचा सामना करायला तयार नाही. मग शेवटी दुर्वास ऋषी गेले आणि अंबरीशचे पाय पकडले, आणि मग ते सुदर्शन चक्र शांत झालं. या गोष्टी तुम्हाला एकच सांगायचं, कृपा आणि दया. सुदर्शन चक्र शांत झालं, मग तिथे अंबरीशीसाठी जन्म सोशियले, तो श्राप भगवंताने स्वतः भोगला. म्हणजे त्या अंबरीशावर जी झाली ती कृपा, आणि दुर्वासावर झाली ती दया. विठ्ठला आता तुम्ही कृपावंत साधू संत जीवलग, घोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हाशी, सगळा भार तुमच्यावर टाकलाय. आता मला दुसरं काही नको, आता तुम्ही जे कराल ते मला मान्य आहे. आणि बरं का, ऐका संतांनो, मी आता मला जेवढं सांगायचं होतं तेवढं माझं सगळं सांगून झालंय. तुमच्या समोर मी सगळं मांडलंय. आता मला याच्यापेक्षा मी वेगळं काही सांग, किंवा माझ्या अंतःकरणात आता याच्यापेक्षा वेगळा काही भावही नाही. वंचले ते पायापाशी, जेवढं काही सांगायचं होतं, जेवढं काही करायचं होतं, सगळं तुमच्या पायाजवळ ठेवलंय. नाही यासी वेगळे, याच्यापेक्षा वेगळं माझ्या अंतःकरणात दुसरं काही नाही. मग संतांनी प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकाराम महाराज
तुम्हाला आमची कृपा हवी आहे, तुम्हाला आमचा सहवास हवा आहे, आम्ही तुमच्यावर कृपा करावी अशी तुमची इच्छा आहे. त्याच्यासाठी तुम्ही केलं काय? तुका म्हणे सोडल्या गाठी, 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 ah
तुका म्हणे सोडलेल्या गाठी दिली मिठी पायास. ज्यावेळेस संतांनी विचारलं तुम्ही याच्या आधी काही प्रयत्न केले का, तर जगद्गुरूंनी सांगितलंय तुमची माझ्यावर कृपा व्हावी, तुमचा सहवास मला मिळावा, तुम्ही माझं गोमट करावं, याच्यासाठी मी माझ्या अंतःकरणातल्या हृदय ग्रंथींचं छेदन केलंय. माझ्या अंतःकरणात असलेल्या विषयांना मी मारून टाकलंय. कामक्रोध केले घररीते. त्या बंधनापासून उकलेल्या गाठी असणारी सगळी जी बंधनं आहे ते सगळी सोडली आहे आणि मग मी तुमच्या जवळ आलो, तुमच्या पायाला मिठी दिली आहे, म्हणून तुम्ही माझं कल्याण करा. आणि आपणही महाराज देवाकडे मागत असताना समजा मागूच नाही. आजकाल त्या शंकराच्या मंदिरात पिंड दिसेनाशी झाली. कुठेही जा इतकी गर्दी. याच्या आधी महादेवाचं मंदिर नव्हती का गावात? होते. परंतु ज्यावेळेस त्या भगवंताकडे आपण काहीतरी मागतो, मागा, प्रत्येकाने मागितलं पाहिजे. भगवंत हा मागण्यासाठीच आहे. काम्य भक्ती आहे, परंतु मागत असताना आपण त्याच्याकडे काय मागतो याचा जरा विचार आपण केला पाहिजे. आपण त्याच्याकडे मागत असताना जर सांसारिक गोष्टी मागत असू तर सांसारिक गोष्टी आपल्याला मिळतील, परंतु त्यानं दुःखच प्राप्त होईल. आणि जर आपण त्या भगवंता आम्ही तुझी भक्ती करतोय, आम्ही तुझी सेवा करतोय, आम्ही तुझी उपासना करतोय, फक्त तुझं आमच्याकडे लक्ष असू, तुझी आमच्याकडे कृपा असू, तू आमच्यावर आशीर्वाद ठेव, एवढं जर म्हणलं ना, त्यांनी चांगल्या हुकाई होऊन दिलं नाही महाराज. आज आपण होळीचा दिवस साजरा करतोय, बरोबर की नाही? आज होळीचा दिवस साजरा करतोय. त्या हिरण्यकश्यपू आणि कयाधूच्या पोटी प्रल्हादजी जन्माला आले. त्या प्रल्हादजीला मारण्यासाठी त्या हिरण्यकश्यपूची असणारी बहीण आली, दादा मी याला मारते. त्या प्रल्हादाला घेतलं, मांडीवर घेतलं, अग्नीत प्रवेश केला. महाराज तिला वरदान होतं ती जळणार नाही कधीच, पण जळाली की नाही आज होलिका. आज आपण सण साजरा केला ना, परंतु त्या प्रल्हादाच्या केसालाही धक्का त्या भगवंताला लागून दिला नाही का? कारण त्याने सगळी जबाबदारी त्याच्यावर सोडली आहे. आपण ज्यावेळेस आपल्याकडे जबाबदारी घेऊ, आपण दुःखाला प्राप्तच झालो म्हणून समजा. आणि आपण ज्यावेळेस ती जबाबदारी भगवंतावर टाकली, आपला सगळा भार मोकळा झाला असं समजावं. असा अभंगाचा थोडक्यात आपण असणारा प्रयत्न केला समजून घेण्याचा. आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत, परंतु 9 ते 11चं कीर्तन खऱ्या अर्थानं आता संपूर्ण महाराष्ट्रात जवळजवळ आवरतच आले. काही फक्त परंपरेची गावं आहे, परंपरेचे ठिकाण आहे की तिथं अजूनही 9 ते 11ची. कारण त्याचं असं आहे, पूर्वी मन रंजनाच्या गोष्टी फार कमी होत्या, बरोबर. दुसरी गोष्ट की लाईट फार कमी प्रमाणात होती. मग लोकांना काहीतरी वेळ कुठेतरी चांगल्या कामात जावा. आता बघा जुने जी माणसं इथं बसलेली आहे, मला सांगा पूर्वी एकादशीचं भजन कधी व्हायचं? रात्रीच व्हायचं का? 9 ते अजूनही होत असेल तुमच्याकडे, रात्रीच होत होतं ना. आपण त्याला जागर म्हणतो. आमच्याकडे 7 ते 9 चालू झालं. खरं आहे का खोटं आहे? मी विचार करतो एकादशीला जर हरी जागर करायचा असेल तर 7 ते 9 हे नेमकं करताय का महाराज? बरं, आपण जर काही म्हणायला जावं, महाराज आम्ही करतोय ना, नाही तर उद्यापासून हे पण बंद होईल, अशी धमकी दिल्यानंतर ते असं मला तो सांगायचा मुद्दा नाही. मला हे म्हणायचं आहे की 7 ते 9 अतिशय सुंदर वेळ आहे, अतिशय सुंदर सगळा तो काळ जमून येतो. पण तरीही मला वाटलं नव्हतं 9 ते 11ला तुम्ही एवढी सगळी मंडळी याल. परंतु आपण अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या असल्या कारणानं आपण या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये येऊन बसला. त्या भगवंताचं नामचिंतन आपल्या मुखानं, माझ्या मुखानं मी तुमच्यापर्यंत पोहोचवलं
ते तुम्ही अगदी शांत चित्तानं ऐकून घेतलं, म्हणून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. जर बोलता बोलता जर माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल तर त्यात माझी काही चूक नाही, ते तुम्हाला समजलं नाही असं समजा. असं मी म्हणणार नाही की माझीच चूक आहे, ती माझीच चूक आहे, ते माझ्या बुद्धीचे खरोखर दोषच आहे. आणि नसेल समजलं तुम्हाला, माझ्या बुद्धीचे दोष असू शकतात महाराज. या जगामध्ये सगळं माहीत असणारं कोणीच नाही, म्हणून मी ती माझी कमतरता मानून तुमची क्षमा मागतो. जे काही योग्य तुम्हाला वाटलं असेल ते माझे सद्गुरू हरिभक्त परायण श्री गुरु चैतन्य महाराज देगलूर यांच्या मुखातून श्रवण केलं, तुमच्यापर्यंत पोहोचवलं. मी तो हमाल भारवाही एवढं मी या ठिकाणी बोलतो आणि माझ्या कीर्तनाला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर या कीर्तनाला सहकार्य करणारे खूप जण आहेत. सगळ्यांचा नामोल्लेख करणं शक्य